नमस्कार, मी गजानन. वेलकम टू नवी वाट. मागच्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा ज्या नावाची आहे तो वाल्मिक कराड. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख असो किंवा आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरण, यातील मास्टर माइंड म्हणजे वाल्मिक कराड असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. वाल्मिक कराड मागच्या 2.5 महिन्यापूर्वी पुणे पोलिसांना म्हणजे CIDला शरण आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याची चौकशी झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतीलच, पण हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा इतका निकटवर्ती कसं काय झाला? हा कुटुंबाशी त्याचा संपर्क कुठं आला? त्याचे गुन्हे, त्याची दहशत आणि हा वाल्मिक कराड कोण आहे? त्याचा बीड जिल्ह्यात कसा प्रभाव वाढत गेला आणि ह्या वाढलेल्या प्रभावामुळे, गुंडगिरीमुळे आपल्या महाराष्ट्र आणि एकूणच देशाचं कसं काय नुकसान होतं आहे ते पाहूयात या व्हिडिओमध्ये. वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगड गावचा शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर 10वीच्या नंतर शिक्षणासाठी तो परळी येथे गेला. 4 पैसे बाहेरून मिळतील याच्यासाठी तो VCR भाड्याने घेऊन, म्हणजे त्यावेळेला VCRचा जमाना होता, आणि तो भाड्याने घेऊन ते यात्रेमध्ये तो VCR मध्ये लोकांना पिक्चर्स म्हणजे सिनेमा दाखवायचा आणि त्यातून जे पैसे येतील त्याच्यातून तो त्याचा उदरनिर्वाह भागवायचा. त्यावेळी वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला. फुलचंद कराड यांनी वाल्मिक कराडला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला ठेवलं, म्हणजे घरगडी भाजीपाला, दूध, किराणा सामान आणायचा. आणि हे सगळं काम करत असताना गोपीनाथ मुंडेचा तो मोठा विश्वासू बनला. आता गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करत असताना वाल्मिक कराडचा संपर्क यांचे मोठे बंधू म्हणजे पंडित अण्णा मुंडे यांच्याशी झाला आणि त्याच्यानंतर तो पंडित अण्णांचाही खास बनला. आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या वयामध्ये जास्त काही फरक नाही, तर ज्यावेळेला पंडित अण्णा मुंडे यांच्या घरी जो काम करत होता त्यावेळेला धनंजय मुंडेसोबत त्याची चांगली मैत्री जुळली आणि पुढे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेची साथ सोडली. त्यावेळी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेसोबत गेला. औष्णिक विद्युत केंद्राची राख, वाळू या सगळ्या गोष्टी आणि राजकारणात त्याने बसवलेला जम यामुळे त्याची परळीत मोठी दहशत तयार झाली. मागच्या 10 वर्षात धनंजय मुंडे यांचं राजकीय वजन जिल्ह्यात वाढल्यामुळे आपोआपच वाल्मिक कराडच्या शब्दाला आणि त्याची जी राजकारणातली उंची आहे ती खूप मोठी झाली. त्यातूनच बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक कोण असेल म्हणजे SP, कलेक्टर कोण असेल हे ठरवण्यासाठी वाल्मिक कराडला पॉवर्स होते असं मानलं जात आहे. आता धनंजय मुंडे महायुती सरकारमध्ये मंत्री राहिल्यानंतर वाल्मिक कराडचं वाढलेलं वजन पाहून बऱ्याचशा लोकांनी त्याच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. आता वाल्मिक कराडने याचा संधीचा फायदा घेऊन बरेचसे घोटाळे आणि बरेचसे गुन्हे पण केले. आता काही रिपोर्टच्या म्हणण्यानुसार ज्याच्यावर वाल्मिक कराडवर बरेचसे आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत आणि या आर्टिकल्समधून काही असे आपण गुन्हे लिस्ट डाऊन करू शकतो ज्याच्यामध्ये वाल्मिक कराडची इन्व्हॉल्वमेंट असल्याचा आरोप होत आहे. तर पाहूयात काय काय आहेत. पहिला आहे ऊस हार्वेस्टिंग मशीन अनुदान फसवणूक. म्हणजे काय आहे तर काही लोकांना किंवा काही शेतकऱ्यांना हार्वेस्टर म्हणजे ऊसाचं हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी 36 लाख रुपयाचं अनुदान मिळवून देतो असे आश्वासन देऊन जवळजवळ बारामती तालुक्यातील 140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये एवढे पैसे वाल्मिक कराडने घेतले आणि मात्र त्यातली कुणालाही अनुदान मिळालं नाही आणि त्याची रक्कम म्हणजे किंमत साधारणतः 11.2 कोटी रुपये आहे आणि ही फसवणूक केली असा त्याच्यावर आरोप आहे. दुसरं म्हणजे आवादा कंपनीचं खंडणी प्रकरण. म्हणजे आवादा ही कंपनी जो बालाघाटच्या डोंगर रांग आहे त्याच्यामध्ये धाराशिव जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये पवनचक्क्यांचं काम म्हणजे रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात काम करते आणि पवनचक्क्या इन्स्टॉलमेंटचं काम तिकडं खूप जोरात चालू आहे. तर तुम्हाला जर इथं व्यवस्थित काम करायचं असेल तर तुम्हाला 2 कोटी रुपयाची खंडणी द्यावी लागेल आणि ही खंडणी मागणारा वाल्मिक कराड आहे असा आरोप त्याच्यावरती करण्यात आला आहे. तिसरा आरोप म्हणजे मांजरसुंबा रिसॉर्ट प्रकरणातील कराड यांच्या पत्नीच्या नावावर बीड येथील मांजरसुंबा येथे 9 एकर जमीन खरेदी करून त्याच्यावरती रिसॉर्ट बनवण्यात आलेला आहे आणि ते रिसॉर्ट हे घोटाळ्यातून बनवलेलं आहे असा एक आरोप आहे. अजून त्याच्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये हार्वेस्टरसाठी 8 लाख रुपये घेण्यात आले, जसे बारामती तालुक्यात घेण्यात आले. आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा आणि ज्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला हे म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील
वाल्मिक कराडचा सहभाग किंवा त्यात तोच मास्टर माइंड आहे या हत्येचा, असा आरोप होत आहे. एकंदरीतच काय आहे की वाल्मिक कराड यांनी आपल्या पैशाच्या जोरावर म्हणजे वाळू उपसा असेल, त्याच्यानंतर अनधिकृत औष्णिक विद्युत केंद्राची राख विक्री करून त्यामधून बरेचसे पैसे कमावले आणि राजकीय वरसत असल्यामुळे त्याची दहशत बीड जिल्ह्यामध्ये वाढत गेली. आणि या वाढणाऱ्या दहशतीमुळे बीड जिल्ह्याचं काय नुकसान झालं, महाराष्ट्राचं काय नुकसान झालं आणि एकंदरीत भारताचं काय नुकसान होतं हे आपण थोडक्यात पाहूयात पुढच्या भागामध्ये. तर ज्या वेळेला एखादं क्राईम किंवा काही गुंड प्रवृत्तीची लोक एखाद्या क्षेत्रामध्ये उतरतात, तर त्यावेळेला जी इन्व्हेस्टमेंट येणारी असते, म्हणजे MIDCमध्ये बीड जिल्ह्यातल्या काही जर काही कंपन्या किंवा कारखाना उतरणारा असेल, तर त्यांना त्या लोकांपासून त्रास व्हायला सुरू होतो, जसं की खंडणी मागितली जाते. आणि त्यामुळे जी इन्व्हेस्टमेंट्स किंवा जी पुढची होणारी इन्व्हेस्टमेंट आहे ती कंपन्या इतर ठिकाणी जातात जिथं रूल ऑफ लॉ आहे आणि ज्यांना सिक्युरिटी वाटते. तर वाल्मिक कराडसारख्या लोकांमुळं जी येणारी इन्व्हेस्टमेंट आहे ती रोखली जाते. शिवाय भ्रष्टाचाराला खूप मोठं खतपाणी मिळालं जातं आणि एकंदरीतच त्या भागाचा जो होणारा विकास आहे तो टाळला जातो. ज्या लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत त्या उद्योगधंद्यामध्ये ते येत नाहीत. त्याच्यानंतर त्याच्यामुळं जी कॉलेजेस किंवा जी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होणार आहे ती होत नाही. उद्योगधंदे आले तर रस्ते इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होणार आहे ती होत नाही. आणि एकंदरीतच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे बीड जिल्ह्याचं तर नुकसान झालेलंच आहे, पण एकंदरीत महाराष्ट्र ज्या वेळेला कम्पीट करतो इतर राज्यांसोबत टॉप करण्यासाठी, तर त्याचा तोटा हा होतोच आपल्याला एकंदरीत महाराष्ट्रासाठी. आता ज्या वेळेला दावोस समिट झाली, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत गेले होते, त्यांनी खूप मोठा झेंडा लावला तिथं. म्हणजे जवळजवळ 20 लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट प्रपोजल्स आपल्याला इतर देशांकडून मिळाले, जे मग फक्त महाराष्ट्रासाठी आहेत. आणि महाराष्ट्र वॉज अ टॉपर इन द इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्शन. तर आता तुम्ही म्हणाल की अशा लोकांमुळं जे नुकसान होणार आहे ते कसं कमी करणार आपण. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण एकच गोष्ट करू शकतो की जे सरकार आपण निवडतो आणि जे राजकारणी आपण ज्यांना मतदान करणार आहेत ते लोक असे निवडा जे खरंच प्रामाणिकपणे आपलं काम करतील आणि अशा लोकांना प्रमोट करणार नाहीत. तर तुमचे काही विचार असतील या संदर्भात तर कमेंट्समध्ये लिहा. तुमचे काही प्रश्न असतील मी प्रयत्न करेन तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा. इथून काय याच्या पुढचे अपडेट असतील तर मी तुम्हाला कळवेन. थँक्यू.